जे हल्ले झाले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली नव्हती, मग आज का धर्माची चर्चा होते असं शरद पवार कसं घडलंय का याबाबत सत्यता तपासावी असं देखील शरद पवार म्हणतात. मुळात माननीय शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत आणि अशा क्षणावर असे प्रश्न निर्माण करणं ही त्यांची जुनी सवय आहे. माझं म्हणणं आहे की यावेळी देश एकत्र आहे आणि देशाने एकत्र राहून अशा संकटाचा मुकाबला केला पाहिजे. अशा प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी देशातल्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळं काही गोष्टी असतात, कधी कधी तर पुलवामाच्या हल्ल्यावर शंका निर्माण केली, कधी आता याच्यावर केली जाते. मला वाटतं याची चर्चा होऊ नये ही अपेक्षा आहे. आपल्या सहकारी पक्षाचे खासदार नरेश म्हस्के असं म्हणतायत की ज्यांची पात्रता रेल्वेनं जाऊन येण्याची नव्हती त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी एरोप्लेननं आणलं. अशा दुर्दैवी घटनेवरती अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे आणि काय वाटतं? नाही, मला त्यांनी तसं बोललं याच्या संदर्भात माहिती नाही, पण जर असं बोलणं योग्य नाही, नक्कीच योग्य नाही. त्यामुळं या संकटाच्या क्षणामध्ये ज्या परिस्थितीत जसं त्यांना आणायला लागेल, म्हणजे विमानानं आणायला लागेल, अन्य काय आणायला लागेल, त्या वेळी त्यांना मदत करणे आमचं कर्तव्य आहे. सर, उजनी जलपर्यटन मागच्या 4 महिन्यापासून रखडलंय सर, काय त्याच्या रद्द झालाय, अहिल्यानगरला त्या शिफ्ट होत आहे अशी चर्चा आहे. मी वारंवार सांगतोय की उजनी जलपर्यटन कुठल्याही किमतीवर अहिल्यानगरला नेलं जाणार नाही. तर विषय एक आहे की तो धरण आहे उजनी, ते जलसंपदा खात्याचं आहे, जमीन जलसंपदा खात्याची आहे आणि जलसंपदा खात्याचा आता नवीन मंत्री महोदय आलेले आहेत. त्यांनी स्वतःचा असा एक पर्यटनाचा आराखडा तयार केलेला आहे, एक पर्यटनाचा योजना तयार केलेली आहे. त्यामध्ये जे अशी धरणं आहेत की ज्या ठिकाणी पर्यटन उत्तम प्रकारे चालू शकतं, अशा ठिकाणी जलसंपदा खात्यामार्फतच याचा विकास व्हावा ही त्यांची भावना आहे. आणि जलसंपदा खातं सक्षम आहे, महामंडळ सक्षम आहे की अशा ठिकाणी विकास करू शकतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण जो आराखडा केलेला आहे त्याच्यापेक्षा उत्तम चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही करू आणि 7 स्टार पर्यटन केंद्र त्या ठिकाणी आम्ही उभं करू.